महाराष्ट्र राज्यामधील लाडक्या बहिणींसाठी आता मोठी खुशखबर समोर आली आहे. हो लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये आता लाडकी बहीण योजनेचा 20वा हप्ता म्हणजेच की फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जमा करण्यामध्ये आला आहे. परंतु बघा, भरपूर दिवसापासून अशा बातम्या येत होत्या की 3,000 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार. तर मग 1,500 रुपयेच 20वा हप्त्याचे का जमा झाले? अखेर मार्च महिन्याचा हप्ता का आला नाही? आता बघा, 21व्या हप्त्याची अपडेट डायरेक्ट राज्य सरकारच्या माध्यमातून समोर आली आहे बघा. आणि त्यासोबत आदितीताई तटकरे यांच्या माध्यमातून देखील माहिती आत्ताच्या ठिकाणी 5 मिनिटांपूर्वी सांगण्यामध्ये आली आहे. जी.आर सध्या प्रसिद्ध करण्यामध्ये आला आहे आणि आता तारीख जाहीर करण्यामध्ये आली. हो, तुम्ही बरोबर ऐकलं आहे. आताच्या ठिकाणी तुम्हाला गेल्या काही दिवसापूर्वी लाडकी बहीण योजनेचा 20वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा झाला. आता काही महिलांना माहीत पण नसेल की 20वा हप्ता भेटला आहे. तर हो, हे खरं आहे, 20वा हप्ता लाडक्या बहिणीला भेटला आहे. आता प्रतीक्षा लाडक्या बहिणी करीत आहे 21व्या हप्त्याची. त्या संदर्भात महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यामध्ये आला. परंतु लाडक्या बहिणींनो थांबा, एक महत्त्वाची बातमी या ठिकाणी आणि सूचना देखील करण्यामध्ये आला बघा. सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे, काही महिलांनी सरकारने सांगितलेली कामे वेळेवर पूर्ण केली नाही, त्यामुळे बघा त्या लाडक्या बहिणीला 20वा सुद्धा हप्ता आला नाही. तर बघा, सरकारने सांगितलेली कामे तुम्ही तात्काळ पूर्ण करून घ्यावी, तरच तुम्हाला पुढील 21वा हप्ता मिळणार. आता बघा, त्यासोबत सरकारने स्पष्टपणे सांगितलं, आता 21वा हप्ता जो काय जमा करण्यामध्ये येत आहे तो संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये वितरित केला जाणार नाही. तुम्ही अगदी बरोबर ऐकलं लाडक्या बहिणींनो, सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं 21वा हप्ता फक्त आता 18 जिल्ह्यामध्ये वितरित केला जाणार आहे. हो, तुम्ही बरोबर ऐकता, 21व्या हप्त्याचे वितरण फक्त 18 जिल्ह्यांमध्ये होणार बघा. महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून याद्या आता लावण्यामध्ये आल्या आहे. चला तर मग यादी पाहून घ्या आणि जाणून घ्या कोणते आहेत ते 18 जिल्हे, ज्या 18 जिल्ह्यामध्ये 21व्या हप्त्याचं वितरण पार पडणार. मग आता महिलांच्या मनामध्ये नक्कीच एक प्रश्न पडला असेल, 18 जिल्ह्यामध्ये वितरण तर होणार, मग राहिलेल्या 18 जिल्ह्यांचं काय? कारण की महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल असे 36 जिल्हे आहे. 36 जिल्ह्यापैकी आज फक्त 18 जिल्ह्यामध्ये वितरण केलं जाणार. तर बघा, सरकारने स्पष्टपणे सांगितलं पुढील आठवड्यामध्ये पुन्हा 18 जिल्ह्यामध्ये निधी वितरित करण्यामध्ये येणार बघा. सरकारच्या तिजोरीवर ताण येऊ नये म्हणून सरकारने आता असे नियम काही घातले आहे, ज्यामुळे की टप्प्याटप्प्याने वितरण होत आहे. 3,000 रुपयांच्या जागी महिलांना फक्त 1,500 रुपये सध्यापुरते 20व्या हप्त्याचे आले आहे. परंतु सरकारने सांगितलं आहे, चिंता करू नका, आज पुन्हा या ठिकाणी तुम्हाला 21व्या हप्त्याचं वितरण केलं जात आहे. आता सर्वात महत्त्वाची आहे ती म्हणजे की यादी बघा. 18 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचं नाव आलं की सरकारच्या माध्यमातून 100% तुमच्या खात्यामध्ये निधी जमा करण्यामध्ये येणार बघा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यांचे वितरण आता राज्यभरामध्ये सुरू झाले असून अनेक बहिणींच्या खात्यामध्ये पैसे देखील आले आहे बघा. आज मोठ्या प्रमाणावर निधीचे वाटप करण्यामध्ये येत असून लाभार्थ्यांच्या मोबाईलवर देखील मेसेजेस यायला आता सुरुवात झाली आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, सरकारच्या माध्यमातून यादी जाहीर झाली आणि आज या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये लाडक्या बहिणीला 21व्या हप्त्याचे बघा सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आले 2 टप्प्यामध्ये निधी वाटप केला जाणार आहे. पहिला टप्पा राज्यातील 18 जिल्ह्यांमध्ये जमा केला जात आहे बघा. सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे, सरकारच्या माध्यमातून ज्या जिल्ह्यामध्ये निधी जमा होतोय त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना आणि नांदेड बघा. आणि त्यासोबत बीड जिल्ह्याचा पण समावेश सरकारच्या माध्यमातून होत आहे बघा. या जिल्ह्यामध्ये निधी जमा करण्यामध्ये येत आहे. त्यासोबत पुणे, सिंधुदुर्ग आणि ठाणे यांसारख्या जिल्ह्यामध्ये देखील निधी पोहोचवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. तुम्ही अगदी बरोबर ऐकलं, टोटल 18 जिल्ह्यामध्ये आता महिलांच्या खात्यामध्ये निधी जमा करण्यामध्ये येणार. हो लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी अखेर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ यांच्या माध्यमातून महत्त्वाची बातमी आता देण्यामध्ये आली. आता महत्त्वाचं म्हणजे की पाहून घ्या बघा, पुढील टप्प्यामध्ये पुन्हा 18 जिल्ह्याचा समावेश सरकारच्या माध्यमातून करण्यामध्ये येणार आहे बघा.
आज टोटल 18 जिल्ह्यांचा समावेश झाला आहे। त्यामध्ये लातूर, परभणी, हिंगोली, बघा या ठिकाणी सरकारने स्पष्टपणे सांगितलं धाराशिव, लातूर या जिल्ह्यामध्ये निधीचे वाटप केले जाणार। बघा आता जर तुम्ही या जिल्ह्यामधील रहिवासी असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी। बघा थोड्याच वेळामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये निधी जमा करण्यामध्ये येणार। जर तुमचे डीबीटी स्टेट ओके नसेल, बघा सरकारने स्पष्टपणे सांगितलं तुमचं डीबीटी स्टेटस या ठिकाणी कसं आहे ते तुम्ही आता तपासून घ्या। बघा सरकारकडून पाठवलेला निधी तुमच्या बँक खात्यापर्यंत पोहोचतो आहे का पोहोचतच नाही, मधामध्ये अडकतोय। बघा या संदर्भामध्ये सरकारने एक कारण सध्या सांगितलं आहे। भरपूर लाडक्या बहिणींनी आतापर्यंत KYC केली नाही, त्यांचं आधार कार्ड अपडेट केलं नाही। आता बघा त्यामुळे अशी अडचण येत आहे। ही अडचण दुरुस्त करण्यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम KYC करून जर तुमचं आधार कार्ड 15 वर्षापेक्षा जुनं असेल तर ते नक्कीच अपडेट करून घ्या। मग 100% तुमच्या खात्यामध्ये 21व्या हप्त्याचा लाभ मिळणार। आता बघा लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही पहिल्यांदा आपल्या चॅनलमध्ये आला असताल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की बघा छोटीचे छोटी माहिती तुम्हाला लाडकी बहीण योजनेची या चॅनलवर सर्वात अगोदर पाहायला मिळते। आता महत्त्वाचं म्हणजे पुढील जिल्हे कोणते आहे ज्या जिल्ह्यामध्ये निधी जमा करण्यामध्ये येणार। चला आता पाहून घ्या, अत्यंत महत्त्वाची आहे जिल्ह्यांची यादी, कारण की सरकारने सांगितलं 18 जिल्ह्यामध्ये निधी वाटप करण्यामध्ये येणार। बघा आता या ठिकाणी वाशिम जिल्हा, अमरावती, अकोला, त्यानंतर बुलढाणामधील लाभार्थ्यांसाठी बघा सरकारच्या माध्यमातून निधी जमा करण्यामध्ये येत आहे। बघा आपल्या चॅनलवर नेहमीप्रमाणे सविस्तर माहिती देणारे व्हिडिओ येत असतात, त्यामुळे इथून पुढे देखील तुम्हाला सर्वात महत्त्वाचे मार्गदर्शन आपल्या चॅनलमध्ये केले जाईल। सध्या काही दिवस अशाच प्रकारची माहिती दिली जाईल आणि त्यानंतर पुन्हा बघा रुटीनप्रमाणे व्हिडिओ चॅनलवर उपलब्ध होत राहतील। म्हणजे की बघा सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यामध्ये आला आणि सध्या आता या ठिकाणी आपण सविस्तर जाणून घेत आहोत लाडक्या बहिणीला पुढील हप्ता कधी मिळणार। बघा 20वा हप्ता तुम्हाला जमा झाला, जिल्ह्यांची यादी पण सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यामध्ये आली। बघा अजून यादी संपलेली नाही। बघा सरकारच्या माध्यमातून टोटल 18 जिल्ह्यामध्ये लाभ जमा करण्यामध्ये येणार असं डायरेक्ट राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ यांच्या माध्यमातून जाहीर करण्यामध्ये आलं आहे। आता महत्त्वाचं म्हणजे पहा लाडक्या बहिणींनो, 18 जिल्ह्यांच्या या पहिल्या टप्प्यामध्ये यवतमाळ, वर्धा, नागपूर आणि चंद्रपूर या जिल्ह्यांचा सुद्धा समावेश असून या जिल्ह्यामध्ये आज थोड्याच वेळामध्ये हप्ता जमा व्हायला सुरुवात होईल। बघा फेब्रुवारीचा हप्ता मिळाल्यानंतर आता सर्वांचे लक्ष 15 दिवसानंतर बघा सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे या ठिकाणी सांगण्यामध्ये आलं आहे आज 18 जिल्ह्यामध्ये निधी जमा होणार आणि पुढील आठवडा ते त्यापेक्षाही पुढे आणखीन टायमिंग लागू शकतो, दुसरा टप्पा वितरित केला जाईल। बघा आज लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये या 18 जिल्ह्यामधील बहिणींना बघा 1,500 रुपयांचा हप्ता जमा करण्यामध्ये येत आहे। 21व्या हप्त्याचे वितरण सध्या पार पडत आहे। यावेळेस लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून नक्की किती रुपये मिळत आहे असा प्रश्न नक्कीच या ठिकाणी तुमच्या मनामध्ये आला असेल। बघा 1,500 रुपयेच मिळणार आहे। आता सरकारने भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये पण निधी मिळणार असं स्पष्टपणे या ठिकाणी सांगितलं आहे। तर बघा लाडक्या बहिणींनो, सरकारच्या माध्यमातून सूचना देखील जाहीर करण्यामध्ये आल्या आहे। आता जर स्पष्टपणे जर सांगायचं झालं तर बघा भरपूर बहिणींना 20वा हप्ता मिळाला नसेल तर चिंता करू नका, काहीतरी तांत्रिक अडचणी आल्या असतील। त्यासोबत जर तुमची KYC पूर्ण असेल तर कसलेही अडथळा येणार नाही आणि तुमच्या खात्यामध्ये निधी जमा करण्यामध्ये येईल। आता महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या, आज लाडक्या बहिणींसाठी खुशखबरच आली आहे असंच म्हणावं लागेल। बघा 3,000 रुपये तुम्हाला मिळणार होते, 1,500 रुपये मिळाले, परंतु पुन्हा 1,500 रुपये मिळणार, म्हणजे की टोटल 3,000 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आल्यासारखं झालं आहे। ही होती अतिशय महत्त्वाची बातमी। धन्यवाद।